आणि महाड दुर्घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले। या दुर्घटनेबाबत चंद्रकांत पाटलांवर 302 अंतर्गत खटला का चालवू नये असा सवाल अजित पवारांनी विचारला। त्या संपूर्ण दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। दुर्घटनाग्रस्त पुलाची गेल्या मे महिन्यातच पाहणी झाली होती। त्यावेळी पूल सुस्थितीमध्ये असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। असं निवेदन या दुर्घटनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलं। त्यावर मे महिन्यात पाहणी करून अवघ्या 2च महिन्यात पूल कसा कोसळतो असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। वाईट घटना अशा प्रकारची घडली। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये पूर्णपणे राज्य सरकारचं अपयश आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये पूर्णपणे राज्य सरकारचं अपयश आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याचं अपयश आहे। अध्यक्ष महोदय, मला आठवतंय त्या काळामध्ये या महाडजवळ मुंबई गोवा महामार्गावर हे राजवाडी फाट्यावरील सावित्री नदीच्या जुना ब्रिटिशकालीन पूल हा वाहून गेला। तिथं आपण दुसरा पूल केला। तो दुसरा पूल केल्यानंतर हा पुलाचं आयुष्य तसं बघितलं तर संपलेलं होतं। हा पूल रहदारीच्या करता बंद करायला पाहिजे होता, परंतु लोकांची मागणी आली आणि म्हणून एकीकडे जायला आणि दुसरीकडे यायला अशा पद्धतीने या सरकारने परवानगी दिली। अध्यक्ष महोदय, ह्या सरकारने जर परवानगी दिली तर एवढे निष्पाप लोक तिथनं वाहून गेले हे वाचले असते। तो पूल पडल्यामुळं नक्की आत्ताही कळत नाहीये, कारण हेलिकॉप्टर जात नाही असं सरकार सांगतंय। त्याच्यामुळे मंत्री आता बाय रोड निघणार आहेत। खरं तर सरकारच्या एक गोष्ट चंद्रकांत दादा पाटील साहेब लक्षात यायला पाहिजे, हवामान खात्याने गेले 2 ते 3 दिवस सांगितलंय सतत धुवाधार पाऊस पडणार म्हणून, सतत चांगल्या पद्धतीचा पाऊस पडणार। असं असताना काळजी घेण्याचं काम नव्हतं, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायचं काम नव्हतं, तो पुलावरून वाहतूक थांबवण्याचं काम नव्हतं, परंतु निव्वळ बेजबाबदार शासन आहे। अजिबात त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तुम्ही कुणी तयार नाहीये। 100 वर्ष झाल्यानंतर ब्रिटिश लंडनवरून इंग्लंडवरून सगळं कळवलेलं आहे की ह्या पुलाचं आयुष्य संपलेलं आहे। सरकारचं काम नाही का? आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की मी मे मध्ये इन्स्पेक्शन केलेलं होतं। मे मध्ये जर इन्स्पेक्शन केलेलं होतं तर कुठल्या अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन केलं होतं? कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पूल व्यवस्थित आहे? मग त्याच्यावर कारवाई करा। आणि अध्यक्ष महोदय, माझं तर म्हणणं आहे की चंद्रकांत दादा पाटील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत, त्यांचा सर्वस्वी ह्या सगळ्या गोष्टीला ते जबाबदार आहेत। त्यांच्यावरच 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे। हा सावित्री नदीवरचा पूल हा 100 वर्षापूर्वी ब्रिटिशकालीन पूल, त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे लोड बेरिंगवरचा पूल होता आणि त्यामुळे 2001 सालीच याला पॅरलल ब्रिज तयार झाला। त्या ब्रिजवरून वाहतुकी सुरू झाली। परंतु आता माननीय दादा म्हणाल्याप्रमाणे त्या रोडवर ज्या प्रकारचं ट्रॅफिक आहे त्याच्यातून पूल जर सुस्थितीत असेल तर एक जायला आणि एक यायला चालू राहावा असं झालं। मे महिन्यामध्ये सुद्धा या पुलाचं लेटेस्ट इन्स्पेक्शन झाल्यानंतर हा पूल सुस्थितीमध्येच होता। तो सुस्थितीमध्ये नसताना काही तो पूल चालू ठेवलेला नाही। दुर्घटना घडली आहे, शोधकार्य सुरू आहे आणि सरकार सगळ्या बाजूने सतर्क आहे।